रोहितशी मी चर्चा केली, रोहितशी मी भरपूर चर्चा केली, 2 तास चर्चा केली. रोहितने सांगितलं की सध्या फॉर्म आहे ना तो सध्या आमच्या बाकीच्या पोरांचा खूप चांगला आहे. मी त्यांना सपोर्ट करतोय की सध्या त्यांना प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे म्हणून मी थोडंसं बाहेर बसलो आहे. माझं लक्ष आहे की नक्कीच ज्याप्रमाणे विचार करायचा झाला तर मोठ्या टुर्नामेंट आयकॉनमध्ये खेळायचं आहे, त्याच्यासाठी भरपूर सराव करतायत. यस मॅचला सुरुवात होती. थोडंसं आपण बघितलं फनी गेम्स होता कारण थोडं फनी मुवमेंट्स होत्या. अतिथी कक्षामध्ये फनी बॉईज इथे बसले गेले, थोडीशी चर्चा. चला आवडी आपण मॅचकडे. तन्मय पाटील स्ट्राईक एंडकडे, भावेश ठाकरे नॉन स्ट्राईक एंडकडे आणि नक्कीच आयविन नाडर. आयविनचा विचार करायचा झाला काय मॅग्निफिसंट खेळाडू आहे. तन्मयच्या विरोधात मॅग्निफिसंट खेळ करू शकतो या खेळाडू. हो पहिलाच बॉल, वाघाची दहाड, खोदला पहाड, चेंडूला फाटवून दिलं. तन्मयच्या बॅट मधून शानदार एवन क्वालिटी ब्रँडेड षटकार, 6 धावा. च्या परीने आपण पाहू शकतो काय सुरुवात पहिले काय धमाक्याने केले. तन्मय पाटीलने जिथे आपण बघितलं की 49 मध्ये आपण बघितलं जे पहिले मॅच फिनिश केली होती त्यानंतर पुन्हा एकदा तिथूनच सुरुवात करत असताना पाहायला मिळतात की काय म्हणजे जिथे 49 वर खेळ थांबला होता त्यानंतर पुढून स्टार्ट होता असताना पाहायला मिळतोय. यावेळेला पाहिलं हवेत मात्र हवेच्या लाटांवर स्वार झाला आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर पार झाला. हा सलगचा दुसरा षटकार. थँक्यू. जे 2 सलग षटकार आलेत. आज कदाचित तन्मय आज या मैदानावर इतिहास रचणार आहे. त्याचे संकेत या 2 बॉलनेच दिलेत. नक्कीच आपण पाहिलं की फलंदाजाला थोडासा डिस्टर्ब होत आहे. काय आहे साईड स्क्रीनच्या समोर वायर आहे, वायर. नक्कीच ते म्हणेन मी चिंच फाडतायत आणि वायर हळते आणि मी म्हणेन की फलंदाजाला तिथे डिस्टर्ब होते. वाईड बॉल, वाईड बॉलचा इशारा. नक्कीच आपण पाहिलं यावेळेला नो आर्ग्युमेंट्स. चर्चा नाही करायची आहे पंचांशी. कोणत्या प्रकारची चर्चा? हा प्लीज रिक्वेस्ट करेन मी. टॉपेज पाहिला पण नक्कीच नशिबाची साथ. चौकार चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. तन्मयच्या बॅट मधून आणखीन एक मोठा फटका, 4 धावा. ना तर नक्कीच या खेळाच्या पुढे आपण पाहू शकतो की प्रत्येक गोलंदाज मात्र नतमस्तक होताना पाहायला मिळत आहे. प्रत्येक खेळाडूचा आपण विचार केला तर प्लस पॉईंट असतो आणि नक्कीच आपण पाहू शकतो की त्या प्लस पॉईंटचा मात्र जितका फायदा तन्मयला मिळायला लागलाय मात्र तिथेच प्लस पॉईंटमध्ये गोलंदाजाला मात्र मायनस पॉईंट शोधावं लागेल तर तुम्हाला इथे यश प्राप्त करण्याची संधी मिळेल अगेन्स्ट तन्मयच्या. नाहीतर अन्यथा तो हावी होईल तुमच्यावर. तेच दरार बाउन्सर इथे हाताळला गेला तन्मयसाठी आपण पाहू शकतो. नक्कीच एक बॅकअप करणारा चेंडू. धावसंख्या पाहिली आपण 17 फलकावर पाहायला मिळतात. सध्याच्या घडीला आपण नजर टाकली तर अतुल ठाकरे सध्या आपण बघितलं जे आहेत पॅव्हिलियन बॉक्स मध्ये कारण की भावेश ठाकरे आहेत मैदानाच्या आतमध्ये. हा मोठा आणखीन एक मोठा
षटकार मैदानाच्या आतमध्ये. म्हणजे चेंडू जातील ते आणण्यासाठी थोडंसं सहकार्य करा असं आमचं म्हणणं आहे. भरपूर असे खेळ हे ते नक्कीच जे क्रिकेटमध्ये आपण बघू शकतो. मग त्यांना रोल कोणताही द्या, मग बॉल बॉयचा रोल द्या, अंपायरचा रोल द्या, मग स्कोररचा रोल द्या, की मग वॉटर बॉयचा रोल द्या, की मग डॉक्टरचा रोल द्या. आपण बघू शकतो भरपूर रोल्स मात्र जे निभावण्यासाठी तयार असतात ॲज अ क्रिकेट प्रेमी. कधी कधी आपण विचार करत असतो की जो 12वा खेळाडू असतो ना की त्याला का घेऊन जातात. तर मी आतापर्यंत पाहिले ना ज्या संघांच्या सोबत जो जो 12वा खेळाडू जोडला गेला येणाऱ्या कालांतराने तोच खेळाडू त्या टीमचा महत्वाचा पूर्ण हिस्सा बनला. यावेळी हिस्से में मोठा वाला किस्सा पहिला पण षटकार लगावला गेला तन्मयच्या बॅट मधून. आणखीन एक मोठा या षटकामध्ये पाहतोय आपण तर तब्बल 4था षटकार येताना पाहायला मिळाला आणि धाव संख्येने इतकी मोठी भरारी घेतली. तब्बल धाव संख्या पोहोचली ती म्हणजेच 29च्या घरामध्ये. तर 12th मॅनची आपण चर्चा करत होतो. 12th मॅनचा जर विचार केला तर ज्याप्रमाणे 12th मॅन तर आपल्या ज्या ज्या संघाशी जोडलेले असतात सुरुवातीला आपण बघतो त्याच 12th मॅनला एक प्रमुख हिस्सा म्हणून आपल्या सोबत जोडले जातात. त्याचप्रमाणे आपण पाहू शकतो की कधी बॅट पकडताना आपण पाहिले त्यांना, कधी आपण बघितलं तर मोबाईल सांभाळताना पाहिले, त्यानंतर त्यांना बॅग सांभाळताना पाहिलं, कधी आपण पाहिले त्यांना ॲज अ 12th मॅन आपल्या टीमची जे संपूर्ण खेळाडूंची नावं पोहोचवताना पाहिले. परंतु त्याच 12th मॅनला कधी सोडू नका, कारण की जो 12th मॅन तुमच्यामध्ये इंटरेस्ट असतो तोच 12th मॅन कालांतराने आपल्या टीमचा महत्त्वपूर्ण खेळाडू, मग तो एक ऑलराऊंडर खेळाडू बनून उभरता सितारा होतं, एक उगवता सितारामध्ये आपण पाहिलं तर एक बॅटर म्हणून होताना पाहायला मिळाल. आणि तोच 12th मॅन म्हणजे आपण बघितलं तर एक सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून होताना पाहायला मिळाल. आणि त्याच 12th मॅनचा मी चर्चा करतो. आणि त्या 12th मॅनमध्ये आपण बघितलं तर कधीच कोणाला मात्र मागे सोडू नका. ज्याप्रमाणे आपण पाहू शकतात की जे आपल्या जोडीने जोडणारे जे खेळाडू असतात ते कशाही पद्धतीने जोडतात, मात्र काढणे देणारे खेळाडू कधीच यशस्वी होऊ शकत नाही या क्रिकेटच्या पटलावर. नक्कीच त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर या वेळेला ज्याप्रमाणे जर विचार करायचा झाला तर सध्या तरी आपण पाहिला की मैदानाच्या आतमध्ये 29 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर ज्या प्रकारची धमाकेदार खेळी ज्याने केले, तन्मय पाटील आपण पाहू शकतोय जबरदस्त मध्ये, भावेश ठाकरे आपण पाहिला, हा सुद्धा कमी पडणारा खेळाडू नाहीये. मात्र या वेळेला नशिबाची साथ आणि चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. नक्कीच कॅच पकडण्याची स्टाईल थोडीशी आपण बघितलं तर ऑस्ट्रेलियन स्टाईल होती आणि पकडलं आपण पाहू शकतो. भरपूर वेळा आपण पाहतो की या प्रकारे कॅचेस पकडले सुद्धा जातात, पण यावेळेला ज्या वेळेस जोखीम जास्त असतो की इथून कॅच मात्र हातातून जेव्हा निसटते तर 100 पैकी 99% बॉडी लाईनच्या पलीकडेच जाते. अनेक वेळा होताना पाहायला मिळालं आपल्याला. भावेश ठाकरे सध्या तरी आपण पाहू शकतो आपला ब्रँड, आपला शो, आपला जलवा मात्र नक्कीच मी तर म्हणेन त्याने बिखरलेला आहे. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा काय जबरदस्त खेळी त्याने केली होती. लक्षवेधी तन्मयच्या आधी तर विस्फोट होता पहिला, पण तर 22चा झाला होता. चपळाईने हुशारीने फटका पेश केला जातोय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे एका टप्प्याने चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. हा आलाय 22च्या बॅट मधून मोठा फटका, शानदार सलग या ओव्हर मध्ये दुसरा चौकार. हो या वेळेला पाहिलाय आपण मोठा फटका
22च्या बॅट मधून म्हणजे खरबूजे को देखकर खरबूजा रंग बदलता है, जैसे कहावत आपने सुनी होगी ना, उस तरीके ये अब उदाहरण भी देते हुए। क्या बात आहे। आतापर्यंत आपण जर विचार करायचा झाला तर आमचे स्कोरर हेच आम्हाला सांगतात की या मॅच मध्ये आतापर्यंत एकही सिंगल आलेला नाहीये, फक्त षटकार आणि चौकार यामध्येच डील केली जाते। स्टँड अँड डिलिव्हर बॅटिंग जवळजवळ आपण बघितलंय की 5 षटकार 3 चौकार आणि 1 वाईड। त्याच्या व्यतिरिक्त आपण पाहू शकतो की सिंगल आणि डबल जे मात्र परिभाषा बोलली जात नाहीये। तर टी.आर. नागले हा टीम आपण बघितला की नक्कीच आपण बघितलं की हा टीम आहे की षटकार आणि चौकारांचे मॅन्युफॅक्चरिंग मशीन। हा पहा आणखीन एक षटकार येताना पाहायला मिळेल आणि तेच म्हटलं मॅन्युफॅक्चरिंग मशीन आहे टी.आर. नागली टीम। नक्कीच आपण पाहू शकेल की या वेळेला जेव्हा टी.आर. नागली टीम आहे ना बॅटिंग करत असेल ना, मी तर म्हणेन की 4-5 बॉक्स बॉलचे एक्स्ट्रा आणून ठेवा आणि अशा सिच्युएशनमध्ये आपण बघितलं तर आणि 10-12 बाउंड्रीच्या बाहेर मी तर म्हणेन व्हॉलेंटियर अतिरिक्त एक्स्ट्रा खेळाडू तैनात करा, कारण की अशा प्रकारचे बॉल तुम्हाला आणावेच लागतील मैदानाच्या बाहेरून। पहा धावफलक पाहता पाहता कुठपर्यंत पोहोचलं, 49 पर्यंत। ज्याप्रमाणे आपण बघितलं की भावेश ठाकरे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग मध्ये कहर बरसतोय आणि ज्याप्रमाणे त्याला ॲज अ ओपनर म्हणून जो रोल दिला गेला, जेव्हापासून ओपनर जर रोल दिला गेला तेव्हापासून तर आणखीन घातक हा खेळाडू ठरताना पाहायला मिळाला। हरकत नाही, आपण पाहू शकतो क्रिकेटमध्ये आपण विचार करायचा झाला तर पहिल्या षटकामध्ये 29 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 20 धावा, 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पहिला तब्बल 49 धावा पाहायला मिळतात। 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे। वळूया आपण डीजे कडे, धीरज कडे, गाणं ऐकूया, त्यानंतर मॅच मध्ये परतूया। क्रिकेटच्या मैदानात चौकार षटकार शिवाय रंगत नाहीये, तिकडे काय असेल ते असेल, पण मात्र क्रिकेटच्या मैदानावर ह्यालाच रंग आहे। पाहूया आपण, नक्कीच आपण वळूया मॅच कडे। नक्कीच गोलंदाजी ट्रॅकवर तिसऱ्या क्रमांकाचा षटक आपण बघितलं, प्रिंस क्या प्रिंस बनेंगे इस गेंदबाजी में, अपना जलवा बिखरेंगे। ये अच्छी वाली गेंद डाली थी, कहीं ना कहीं लेफ्ट आर्म गेंदबाज है। लेफ्ट आर्म गेंदबाजी का अगर जिक्र करेंगे तो टोटल हो चुका है 49 धाव पलकावर पाहायला मिळतात आणि प्रिन्सच्या विरोधात नक्कीच मी तर म्हणेन ॲडव्हान्टेज आपण बघितलं ना तर कदाचित इथेच काहीतरी मिळू शकते। या गोलंदाजीच्या समोर तन्मयला रोखलं जाऊ शकतंय असं चित्र कदाचित दिसून येऊ शकतंय। तरी लेफ्ट आर्म गोलंदाजीच्या समोर आपण बघितलं थोडंसं कमी पडताना पाहायला मिळालं आहे तन्मय। नाही रोक सको तो रोक लो, या वेळेला म्हणत असताना आणखीन एक मोठा धमाका तन्मयच्या बॅट मधून, हाला मॅक्सिमम षटकार 6 धावा। आतापर्यंत कितवा षटकार आलाय तर 5वा षटकार आलाय। मागच्या मॅच मध्ये 49, या मॅच मध्ये ऑलरेडी मी तर म्हणेन की 30च्या प्लस आहेत। जरूर आपण बघितलं की पहिला मॅच मध्ये सुद्धा कोणतरी 6 षटकार होते आणि या मॅच मध्ये ऑलरेडी त्याने 5 षटकार मारले आहेत आणि पुन्हा एकदा आपण पाहू शकतो की त्याच लिस्ट मध्ये पुढे जाताना पाहिलं मी कदाचित आपण पाहिलं की एका धाव्याने अर्धशतक कंप्लीट होण्यापासून राहिलं होतं, मात्र या वेळेला ती कसर कदाचित कंप्लीट करण्याच्या अनुषंगाने फलंदाजी करत असताना पाहायला मिळतं की काय। अहो आपण प्रिन्सला गोलंदाजीमध्ये काहीतरी जलवा मात्र दाखवावा लागेल, जादुई गोलंदाजी ड्रीम बॉल मात्र यूज करावा लागेल, जादूभरी गोलंदाजी करावी लागेल।
हो, यावेळेला चांगली सोच होती. ऑफस्टमच्या बाहेर ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला होता. हे एक नियंत्रणामध्ये आणू शकते तन्मयला. नक्कीच आपण पाहू शकतो की जिथे आपण पाहू शकतो प्रत्येक खेळाडूचा प्लस पॉईंट असतो तिथेच कुठे ना कुठे मायनस पॉईंट सुद्धा असतो आणि तो शोधण्याचा प्रयत्न आत्ता मात्र इथे होताना पाहायला मिळाला प्रिन्सच्या माध्यमातून. आतापर्यंत 3 चेंडू फेकून झाले. एक षटकार आला प्रिन्सच्या विरोधात. हो, या वेळेला पाहिला अप्रतिम चेंडू. स्लॉग शिफ्ट करण्याचा प्रयत्न होता परंतु आपण पाहिलं तर मोठा धोका होता आणि त्रिफळा उद्ध्वस्त. तन्मय पाटील नावाचा वादळ मात्र मैदानाच्या आतमध्ये शांत केले प्रिन्सने. एकंदरीत जर विचार करायचा झाला तर 10 चेंडूमध्ये 34 निशांक पाटील मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी महत्वपूर्ण या षटकातील चेंडू आपण पाहिले तर 2 आहेत. प्रिन्स यादव आपण विचार करायचा झाला तर याच्या माध्यमातून मी एक षटकार खर्च केला आणि तेच चर्चा केली होती की जिथे प्लस पॉईंट आणि तिथेच कुठेतरी मायनस पॉईंट असेल आणि मायनस पॉईंट आपण मात्र पकडला गेला आणि तन्मयला आपण पाहू शकतो इथे बाद करण्यामध्ये सफलता मिळाली. कारण की आपण पाहिलं तरी इथे जो शॉट एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला होता मोठा जोखीम होता. कारण की तन्मयला सुद्धा माहीत होतं की इथे विकेट जाऊ शकते परंतु रिस्क त्याने घेतला. का घेतला तर नक्कीच एक चांगला फटका एक्झिक्यूट करण्यासाठी परंतु तितका यशस्वी झाला नाहीये. जो बॅटर मैदानाच्या आतमध्ये निशांक पाटील दाखल झालाय नक्कीच आपण पाहू शकतोय. निशांकच्या माध्यमातून अनेक स्पर्धा मी पाहिल्यात. अनेक स्पर्धेमध्ये एकंदरीत कॉमन क्रिकेट असोसिएशनमध्ये खेळत असताना त्याने तन्मयपेक्षा जास्त चांगल्या त्यांनी सुद्धा पाऱ्या खेळल्यात आणि तन्मयपेक्षा आपण पाहिलं ज्या प्रकारे लक्षवेधी कामगिरी ॲज अ ओपनर म्हणून करत असताना या खेळाडूसुद्धा मी पाहिलं गेले. परंतु या सिच्युएशनमध्ये आपण बघितलं तर सध्या फळकावर आपण पाहिल्या 55 आहेत 55 आहेत आणि या स्थितीतून आणखीन पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न निशांक पाटील करत असताना पाहायला मिळेल. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने वळतं आणि हे पंच म्हणत असताना अशोकजी राऊत सर आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत विश्लेषण करायचं झालं तर या मॅचमध्ये आतापर्यंत जर विचार करायचा झाला तर या षटकातील एकंदरीत चेंडू 5 फेकून झाले म्हणजेच षटकारानंतर नियंत्रणामध्ये ठेवलं ते म्हणजेच पूर्णपणे फलंदाजांना प्रिन्सने प्रभावी गोलंदाजी पाहायला मिळाली. हा चेंडू नक्कीच पाहायला आपण फुल लेन्सचा होता. पाहावं लागेल आणि असा बॅटच्या सहाय्याने कारण की या वेळेला कदाचित हा वाईड बॉल असता तर दुष्काळात 13वा महिना ज्याला म्हटलं जाते ना तसं झालं असतं. परंतु आपण होते बॅटच्या सहाय्याने आपण पाहिलं की बॅटला स्पर्श करून चेंडू निघून गेला आणि बाउंड्री लाईनच्या पलीकडे आला चौकार. आतापर्यंत आपण पाहिलं तर जवळजवळ 3 षटकाचा खेळ झालाय. एकही सिंगल किंवा डबल धाव आलेली नाहीये. फक्त आपण बघितलं तर वाईडच्या स्वरूपात एक एक्स्ट्रा धाव आली. त्याच्यानंतर चौकार षटकारांचीच बोली भाषेमध्ये आतापर्यंत TR नागले या टीमने खेळ केलाय. आयुष सावंत नक्कीच सांगतात की आतापर्यंत जर विचार करायचा झाला तर अशी मी तर म्हणेन की पहिली स्पर्धा आणि आज 3 ओव्हरपर्यंत आपण पाहिला. आता कदाचित 4थ्या ओव्हरमध्ये पाहूया की खेळ कसा केला जाईल. निशांक
एकंदरीत आपण पाहिलं नॉर्थ स्ट्रायकरकडे आपण पाहिलं तर भावेश ठाकरे आपल्याला पाहायला मिळत आहे. छोटा पॅकेट बडा धमाका आणि अनेक वेळेला आपण पाहिलं तर एक इम्पॅक्ट फुल खेळाडू ठरला आहे. इम्पॅक्ट या खेळाडूचा इतका पाहायला मिळत आहे की त्या खेळाडूने इम्प्रेसिव्ह कामगिरी सुद्धा केली आहे. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू सरळ बॅटच्या सायने खेचून मारलेला फटका डाऊन दी ग्राउंड चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा आलाय भावेश ठाकरे नावाचा ब्रँडेड चौकार 4 धावा. आतापर्यंत जी बोलीभाषा आहे आणि त्याच बोलीभाषेमध्ये क्रिकेट खेळलं जाते. पुन्हा एकदा चौकाराच्या साहाय्याने धावा इथे अर्जित केल्या गेल्या. आता भावेश ठाकरेच्या माध्यमातून धावफलक 63 फुलटा साबल मुझे मार चेंडूला केलंय स्वान बाउंड्री लाईनच्या पार षटकार. वेगळं करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतो. निखिल आपण पाहिला या प्रकारची गोलंदाजी करून चालणार नाही मित्रांनो. तुम्हाला काहीतरी करावं लागेल. लिमिटमध्ये ठेवला तर कदाचित तुम्हाला चान्स मिळेल. परंतु आपण पाहू शकतो की या प्रकारची गोलंदाजी म्हणजे स्वतःसाठी तुम्ही स्वतः म्हणतात ना की खड्डा कोणता आहे आणि तसं काम होत आहे आणि त्याच खड्ड्यामध्ये स्वतःच पडाल नंतर आणि हेच पाहायला मिळू शकते. हा फुलटा स्वतः पाहूया आपण. कदाचित आत्ता सिंगल मात्र मिळेल आणि मी तर म्हणेन की या इनिंगची पहिली सिंगल आली आहे. कारण की आत्तापर्यंत आपण पाहू शकतो कोणत्याही प्रकारची सिंगल नाही आहे, डबल नाही आहे आणि पहिली सिंगल धाव. आणि नक्कीच आपण पाहू शकतो किती 21 बॉल नंतर पहिली सिंगल धाव येताना पाहायला मिळते. अनुमानित आपण जर पाहा ना की क्रिकेट आता किती बदललं गेलं आहे. कारण की एक काळ आपण पाहू शकतो की सिंगल डबलने आपण पाहतो ज्या सिंगल डबलला भरणा देऊन आपण पाहतो की आपल्या संघाच्या टोटलमध्ये महत्त्वपूर्ण योगदान मात्र तिथे या सिंगलला मात्र आता महत्त्व मात्र नव्हतं. आणि नक्कीच आपण पाहिला तर इथे आता पाहिलं आपण तर लेग बायच्या स्वरूपात आणखीन एक सिंगल येताना पाहायला मिळेल. धावसंख्या 71च्या घरामध्ये पोहोचली. चेंडू शिल्लक आहेत आपण पाहिले तर 2 डेंजर एंडकडे धावफलक गेला. आणखी TR नागलेकडे बॉलिंग युनिट पाहिलं आपण कशाप्रमाणे कसं मोठं बॉलिंग युनिट आहेत आणि त्यांच्यासाठी धावा मिळाल्यात म्हणजे आपण पाहू शकतो की भरपूर झाल्या. पण मात्र भावेश ठाकरे इथे थांबण्याचा प्रयत्न करत नाहीये. झेल मात्र कलेक्ट केला जातोय. विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. मात्र जाता जाता आपली कामगिरी पुन्हा एकदा त्याने पेश केले गेले आणि आपण पाहिला तर ज्या परीने एका बाजूने तन्मयचा शो चालू होता दुसऱ्या बाजूने भावेश शोचा आपण पाहिला तर खेळ पाहिला आणि त्याच्या बॅटमधून सुद्धा आपण पाहिलं तर अगदी ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो ना धावांचा पाऊस येताना पाहायला मिळाला. तर 11 चेंडू फेस केले आणि मी तर म्हणे 11 चेंडू किंवा एक तर चेंडूवर बाद झाला म्हणजे 10 चेंडूमध्येच त्याने एकंदरीत किती धावा केल्या तर मी म्हणेन 31 धावा केल्या आणि 11व्या चेंडूवर तो बाद झाला. वैभव मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि इथे पाहावं लागेल की शेवटचा चेंडू आहे. धावफलक 71 बिग लिमिट क्रॉस झाले. आता डेंजर एंडकडे धावफलक गेलाय. त्याचं प्रमुख कारण आपण पाहिलं की बॅटिंग ज्या प्रकारे स्टार्ट करून दिला तन्मयने. कट केलंय चेंडूला कॅपमधून चाललाय. चेंडू थांबणार नाहीये आणि नक्कीच आपण पाहतोय तिथे चेंडूला जमा सुद्धा केल्या गेले. ते म्हणजेच इथे इनिंग समाप्त झाली आहे चौकाराने आणि एकंदरीत विश्लेषण करायचं झालं तर 75 धावा 4 षटकामध्ये 75 धावा झाल्यात आणि 76 धावांचा एक मोठं वाला आव्हान या मॅचमध्ये उभं केलंय TR नागले या टीमने. TR नागले या टीमचा जर विचार करायचा झाला ज्या प्रकारे आत्तापर्यंत आपण पाहू शकतो की जो परफॉर्मन्स त्यांचा इतका चांगला मिळताना पाहायला मिळतोय आणि त्याच परफॉर्मन्सच्या जोरावर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा आपण पाहिलं की आजच्या दिवसामध्ये आणखीन एक नवीन इतिहास मैदानाच्या आतमध्ये
रचनेच्या अनुषंगाने मात्र येताना पाहायला मिळतात. प्रत्यक्षात काय घडेल मात्र पाहूया आपण दुसऱ्या इनिंगमध्ये कशा पद्धतीने या 76 धावांचा पाठलाग केला जाईल, कशा पद्धतीने मात्र उत्तरास प्रति उत्तर मात्र देण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळेल. ते म्हणजेच ओमसाई पालनपाडा टीमच्या फलंदाजाच्या माध्यमातून. हे पाहण्यासाठी कुठेही जाऊ नका, पाहत राहा टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम. गजानन स्मृती चषक 2024 घेऊ एक म्युझिकल ब्रेक. तत्पूर्वी देव डिझेल संधी गाणं ऐकूया, त्यानंतर पुन्हा मैदानाच्या आतमध्ये कमबॅक दूर करूया. लक्ष कंप्लीट करायचं आहे तर बॅटिंग करत असताना चांगला खेळ करावा लागेल. ज्या परीने म्हटलं जातंय ना की जो हो गया उसे सोचा नहीं करते, जो मिल गया उसे खोया नहीं करते, सफलता उन्हीं को हासिल होती है जो वक्त और हालात पे रोया नहीं करते. जी हाँ, यही अब माइंड में रखना होगा कि जो पीछे हो गया उसका हम सोच नहीं सकते, लेकिन आगे क्या कर सकते हैं इसके ऊपर अगर फोकस करना होगा. चला मॅच लावते आहे सुरुवात. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहिलं यश पाटील नावाचा गोलंदाज सज्ज झाला आहे. स्ट्राईक एंडकडे सोनू यादव आणि नॉन स्ट्राईक एंडकडे जर विचार करायचा झाला तर अजय उपाध्याय. पंचांचा इशारा, मॅच लावते सुरुवात. पॉवर प्लेचा षटकाचा इशारा मिळाला. बाउंड्री पॉवर प्लेचा षटक पाहायला मिळेल. यश पाटील पाहिला आपण त्याच्याप्रमाणे सज्ज झालाय. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचा आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये मी तर म्हणेन जास्त धावा घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. तन्मयने 29 घेतल्या होत्या. सोनू यादवचा कडकवाला शॉट, कडक ड्राईव्ह पाहायला मिळत आहे. निशांक क्षेत्ररक्षणामध्ये आपण बघितलं तर अव्वल खेळाडू पाहायला मिळतोय. निशांक पाटील पाहायला मिळाले. चेंडूला फील्ड केलं त्यांच्या माध्यमातून एक धाव मात्र इथे अर्जित केले जाते. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन, सुरुवात एका धावीन शोधानं पाहायला मिळते. एकंदरीत आपण बघितलं तर बिग टोटल आहे. त्या बिग टोटल लक्षात घ्यावा लागेल आणि त्याप्रमाणे फलंदाजी करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. त्यावेळेला पाहिलं आपण प्लॅन मिस असं समीकरण पाहायला मिळत आहे. कुठेतरी विचार करावा लागेल की अजय उपाध्याय या खेळाडूला आपण पाहिला. छोटा पॅकेट आहे, मोठा धमाका करण्याची क्षमता ठेवणारा खेळाडू आपण पाहिला तर त्याच्याकडे जी किमी आपण सातत्याने करत असताना पाहायला गेलं या खेळाडूला
परंतु सध्या तरी विश्लेषण करायचं झालं आपण तर एक जबाबदारी महत्त्वपूर्ण आहे ती पार पाडावी लागेल. आज ओपनर बॅटर असा नाही आहे की इथे पाठलाग होऊ शकत नाही, होऊ शकते. त्याच्यासाठी तो पॉझिटिव्ह इंटेंट दर्शवायला हवा. मिस टाइम शॉट 38 सर्कलमध्ये झेलची संधी आणि कलेक्ट केला जातोय. अजय उपाध्याय या खेळाडूचा खेळ मात्र समाप्त होताना पाहायला मिळत आहे. मॅन्डेटरी पावड्याच्या षटकामध्ये थोडासा हवी होण्याचा प्रयत्न अपयशी ठरला गेला आणि फलंदाज मात्र बाद होताना पाहायला मिळतोय. बघितलं की टी आर नागले टीममध्ये मोनिश आज आपण बघितलं की टीमच्या बाहेर आहेत. म्हणजे आज आपण पाहू शकतो की एक चांगले खेळाडू आहेत, चांगला बॅटर आहे मात्र पाहू शकतो. येस, आपण पाहू शकतो की नील आज पाहिला आपण की या प्लेइंग 11चा हिस्सा या मॅच मध्ये आपण पाहू शकतो नील आहेत. प्रत्येक खेळाडूला एक संधी मिळायला हवी आणि त्याच अनुषंगाने पाहतो ही संधी मिळते. हा पाहावं लागणार आहे. हा चेंडू नक्कीच ऑफ स्टंपच्या बाहेर फेकला गेलाय. अशोक राऊत सरांनी म्हटलं गेले का वाईट चेंडू आहे, पुन्हा फेकावं लागणार आहे. कुठेतरी आपण बघूया की या मॅच मध्ये ज्या प्रकारची स्थिती काय आहे. तर तन्मयने पहिल्या षटकामध्ये 29 धावा अर्जित केल्या होत्या. त्या प्रकारचा एक हवीपणा दाखवावा लागेल. अटॅकिंग क्रिकेट पेश करावा लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये नक्कीच तुम्हाला धावा येत आहेत तर मॅचमध्ये तुम्ही आहात. तर पहिल्या ओव्हरमध्ये धावा जर नाही येत तर तुम्ही मॅचपासून भरपूर लांब होणार. रोशन पाटील पाहिला आपण तर ज्या प्रकारे चेंडू हातामध्ये आला लगेच संपवला गेला. कोणत्याही प्रकारचा आपण पाहू शकतो की चान्स नाही द्यायचं. 38 सर्कलमध्ये सध्या तरी आपण पाहू शकतो की ॲज अ ओपनर म्हणून सुद्धा आपण पाहू शकतोय रोशनला सुद्धा आपण बघितलं एक बॅटर च्या भूमिकेत आपण बघितलं कोणताही रोल द्या आणि कधीही द्या तो योग्य रीतीने कंप्लीट करत असताना पाहायला मिळतातच. दिस टाइम झाला पुन्हा एकदा हवेत. स्वतः पाहतोय आपण गोलंदाज कॉटन बॉलची संधी आणि कंप्लीट केली आहे. धक्का क्रमांक 2 मात्र इथे दिला जात आहे. मॅन्डेटरी पावडल्याच्या षटकामध्ये ओमसाई पालनपाडा या टीमला मात्र आपण पाहू शकतो या हंगामामध्ये चांगलं करताना आपण पाहिले. परंतु या मॅचमध्ये कुठेतरी थोडासा पहिल्या षटकामध्ये बॅकफुटला ढकलताना पाहायला मिळतोय. सुरुवातीचे 2 मॅचेस मात्र आपण पाहू शकतो. म्हणजे सुरुवातीचा पहिला मॅच आपण बघितला आजच्या दिवसातला जिंकला गेला होता. पण बघितलं तर ज्ञानेश्वर स्मृती या टीमने मागे सोडलं होतं. पण जर पाहिलं तर गावदेवी मोरी या टीमला दुसरा मॅच आपण पाहिला होता. तर मॅचमध्ये यंगस्टर मोरी या संघाने बाजू मारली होती. न्यूस्टार बी या टीमला मागे सोडलं होतं. तिसरा मॅच कॉमन या टीमला मागे सोडलं टी आर नागले यांनी. चौथा मॅचमध्ये फोमन या टीमला मागे सोडलं होतं पालनपाडा या टीमने. त्यानंतर सेकंड राऊंडमध्ये आपण जर विचार करायचा झाला तर ज्ञानेश्वर स्मृती चिंचोटी या टीमने आपण पाहिला तर नक्कीच मागे सोडलं गेला ते म्हणजेच यंगस्टार मोरी या टीमला. आणि तिथून आपण बघू शकतो की आता सेमीफायनलच्या दिशेने मी तर म्हणेन की ज्ञानेश्वर स्मृती हा संघ पुढे येताना पाहायला मिळाला आहे. आता सेमीफायनलमध्ये आपण विचार करायचा झाला तर आणखीन एक टीम मात्र त्यांच्या जोडीने जॉईंट होताना पाहायला मिळेल. इथे पाहिलं आपण एक चांगला चेंडूच्या सहाय्याने षटकाचे होताना पाहायला मिळते. समाप्ती 76 धावांचा पाठलाग करत असताना सुरुवात मात्र झाली ती म्हणजे फक्त आणि फक्त आपण पाहिली आहे तर 3 धावा झाल्यात आणि त्यामुळे 2 विकेट सुद्धा गमावले गेलेत. आता मात्र या मॅचला जिंकण्याचा जर विचार करायचा भाग राहिला ना तर पाहू शकते आपण की ते लक्ष्य आहे ना आता भरपूर कठीण. कारण की 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल आपण पाहिलं तर 73 रन्सची गरज. सगळ्यांचं स्वागत पुन्हा एकदा करतोय. कॉमन क्रिकेट असोसिएशन पुरस्कृत स्पर्धा आपण पाहतोय आणि स्पर्धेचा उल्लेख करायचा झाला तर या हंगामातली महत्त्वपूर्ण स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आयुष सावंत आहे त्यांच्या जोडीने त्यांच्याकडे आपण उल्लेख काढूया.
विश्लेषण करायचं झालं तर नक्कीच आपण पाहणार आता व्हाईट बॉलचा इशारा मात्र तर येताना पाहायला मिळतोय. कारण की विजयजी कांबळे आपण बघितलं जे ऑफिशियल स्कोरर असतात ते त्याने आपण पाहू शकतो, जे आमच्या संपर्कात सुद्धा आहेत आणि नक्कीच त्यांच्या माध्यमातून सुद्धा चांगला अपडेट हे मिळत असतो. एकंदरीत आपण पाहतोय की 14वी स्पर्धा आहे आणि त्याच नंतर आपण विश्लेषण करायचं झालं तर 15वी स्पर्धा सुद्धा येताना पाहायला मिळेल. आणि एकंदरीत आपण पाहू शकतो की प्रत्येक हंगामामध्ये आपण पाहिलं ज्याप्रमाणे प्रत्येक संघाच्या माध्यमातून हे आयोजन आपल्याला पाहायला मिळत असतं आणि त्याचप्रमाणे आपण पाहू शकतो की हे आयोजन मात्र आपण पाहू शकतो की 14वी स्पर्धा गजानन स्मृती चषक 2024. 15वी स्पर्धेचा जर विचार केला तर सदन स्मृती कामन या वेळेला पाहिलं आपण हवेत फटका पाहायला मिळतोय. शतरक्षक पाहिला आपण तर तन्मय पाटील ॲज अ विकेट किपर पाहिला आपण झेलच्या खाली पोहोचताना पाहायला मिळाला. झेल मात्र कलेक्ट केला गेला आणि इथे पाहिलं आपण तर विकेटचं पतन आणखीन एक होताना पाहायला मिळतंय. आणि इथे जर लक्ष केंद्रित केलं तर आपण पाहू शकतोय की फलंदाज बाद. होऊ शकतंय हे गाणं आपण बघितलं तर ज्यांच्यासाठी आहे ज्यांना आवडलं त्यांच्यासाठीच आहे. परंतु आपण विश्लेषण करूया आपण मॅचचा जर उल्लेख करायचा झाला तर हल्लीचा काळ आपण पाहू शकतो प्रेक्षकांची थोडीशी कमतरता जरूर जाणवते. कारण की एक काळ असा सुद्धा आठवतोय कारण की ज्या काळामध्ये आपण पाहू शकतो की आत्ताचं क्रिकेट आहे मात्र आपण पाहू शकतो जे एक क्रिकेट आपण बघू स्मार्ट क्रिकेट आहे. ज्या क्रिकेटचा जर उल्लेख करायचा झाला नक्की सगळ्या काही गोष्टी आल्या या क्रिकेटमध्ये. ज्याप्रमाणे विश्लेषण करायचं झालं तर नक्कीच करूया आपण त्या क्रिकेटच्या बद्दल. विकेट मिळू शकतोय आणि विकेट मिळालाय. यश तिथे आला होता आणि झेल कलेक्ट केला गेला. धक्का दिला गेला इथे आपण पहिला आणखीन एक ऑफसाईड पाळणं पडा या टीमला. तर क्रिकेटची आपण चर्चा करत होतो. एक काळ असा होता क्रिकेट कारण की नक्कीच आपण पाहू शकतो की दूरवर एक गावामध्ये कुठेतरी स्पर्धा व्हायची. त्या स्पर्धेला पाहण्यासाठी सगळं आवर्जून आपण पाहू शकतोय. मग ज्या सहाय्याने मिळेना कसं तरी कोणी चालत जायचं कोणी एक सायकलमध्ये आपण सायकलवर बसून 1 ते 2 ते 3 जण सुद्धा आपण इतका स्ट्रगल करून त्या गावापर्यंत पोहोचायचं आणि कुठल्या तरी एखाद्या झाडाखाली बसून मात्र त्या क्रिकेटचा आनंद घ्यायचा. हल्लीचं क्रिकेट स्मार्ट क्रिकेट झालंय. हल्लीच्या क्रिकेटला जर विचार करायचा झाला तर काळांतराने बदल होताना पाहायला मिळाला. एकंदरीत विचार करायचा झाला तर स्कोरबोर्डचा 5 धावा आहेत फक्त. एकंदरीत 71 धावांची गरज आहे. तर हल्लीचं क्रिकेट आपण पाहू शकतो की जनरेशन बदललं गेलं. यूट्यूब लाईव्ह आला आणि प्रेक्षकांना तर पाहिजे तर आता काय गरज आहे मोबाईल काढा मोबाईलच्या समोर आपण बसता आणि आपण पाहू शकतो क्रिकेटचा आनंद घेऊ शकता. परंतु जी स्पर्धा आपण पाहायची ना जी पूर्वीची स्पर्धा ती 10,000 रुपयाची होती ना ती मात्र जी स्पर्धा आताच्या जमान्यात पाहिली ते 1 लाख रुपयाची स्पर्धा आहे. जे त्या काळाच्या जमान्यामध्ये आपण बघितलं की 10,000च्या स्पर्धेला जे प्रेक्षक जमायचे ना ते प्रेक्षक यावेळी आपण बघितलं लाखाच्या स्पर्धेला जमतात. ते कुठेतरी आपण पाहतो क्रिकेट बदलताना पाहायला मिळालं. त्याचप्रमाणे आपण पाहू शकतो प्रेक्षकांचा जर विचार केला स्मार्ट क्रिकेट आपण पाहिलं त्यानंतर स्मार्ट जनरेशन आहे. मोबाईलचा सुद्धा वापर आणि तितकाच क्रिकेट प्रेमी आपण बघितलं तर मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा क्रिकेटचा आनंद घेतात. जरूर फायदा सोशल मीडियाचा फायदा जरूर होताना पाहायला मिळते क्रिकेटमध्ये. पण काही जण आपण पाहू शकतो त्या सोशल मीडियाचा गैरवापर सुद्धा करत असताना पाहायला मिळतात. पण मात्र चांगले यंग खेळाडू आपण पाहू शकतो तर नक्कीच त्या सोशल मीडियाचा फायदा जास्त करून घेताना पाहायला मिळतात. हा वाईट बॉल पाहायला मिळतोय. 6 धावा. दिल्ली दूर है. अब यहाँ से अगर दिल्ली जाने का सपना है तो सपना ही रह जाएगा क्योंकि दिल्ली कहाँ पे अब 70 रनों के पीछे. 70 रनों का अगर छूना है तो वो आसमान वाली उड़ान पकड़नी होगी. तो शायद कहीं ना कहीं मतलब हर एक गेंद पे फ्लाइट उड़ानी होगी तब जाके वो फ्लाइट बाउंड्री लाइन के बाहर घेरेगी तब जाके कहीं ना कहीं आपको वो टिकट मिल सकता है दिल्ली का. पासपोर्ट वीज़ा सब कुछ मिलेगा लेकिन इस तरह से आप बल्लेबाजी करेंगे तो पासपोर्ट तो क्या कुछ भी नहीं मिलेगा और बैग उठा के घर पे जाना पड़ेगा. ऐसे अब स्थिति आ चुकी है क्योंकि जिस तरह की बल्लेबाजी हो रही कहीं ना कहीं अब
गेंदबाजी में अगर देखेंगे तो नील नील के ऊपर भरोसा रखा है, नील को आज मौका दिया है। और वही कह रहे थे मनीष मनीष भी कि नील को आज मौका दिया है हमने, पर नील वही प्रयास में है, लेकिन यहाँ पे क्या हुआ, मनीष ने मनीष को कुछ तो कहा है, कुछ अच्छा ही कहा है। चौकार आलाय पहिला पंत नक्कीच हा जरूर आमचे स्कोरर आयुष सावंत सुद्धा हेच सांगतात की पहिल्या इनिंगमध्ये समोरची टीम होती की बाउंड्रीवर बाउंड्री मारत होती, आणि इथे जर आपण बघितलं तर कुठे ना कुठे जाऊन आता दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर मात्र एक बाउंड्री आली. हा म्हणजे इम्पॅक्ट पहा ना आपण किती पाहतो या क्रिकेटमध्ये. सध्या तरी आपण विश्लेषण करायचं झाला तर गोलंदाजीचा प्रभाव पाहायला मिळाला. तन्मय पाटील त्यांना पाहायला मिळतात बॉलिंग ट्रॅकवर. नक्कीच आपण पाहू शकतो इथून जो संघ जिंकेल तो ज्ञानेश्वर स्मृती या संघाच्या समोर खेळेल, तो चांगला कॉन्टेस्ट होईल. नक्कीच तो चांगला कॉन्टेस्ट होणार आहे. शेवटचा मॅच सुद्धा एक चांगला रंगतदार होणार आहे, यामध्ये शंका नाही आहे. कारण की ज्याप्रमाणे मॅच बनवण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळेल दोन संघांच्या दरम्यान, कारण की दोन्ही संघ आपण पाहिले ना यानंतर जर आपण पाहू शकतो की सध्या तरी मी म्हणेन की इथे पुढे येताना पाहायला मिळेल टी.आर. नागले. आणि टी.आर. नागले या टीमचा जर विचार करायचा झाला तर इतकी गाडी फ्रंट फूटवर आहे, आणि तिथूनच मात्र आता पाहिलं आपण तर जो वेग मात्र पकडला गेला आणि पुढचं स्टेशन त्यांना गाठायचं आहे ते म्हणजे ज्ञानेश्वर स्मृती या संघाच्या समोर. क्लीन बॉल मिडल उखाडला गेला आणि दांडी गोल होताना पाहायला मिळते फलंदाजाची. विकेट मिळते तन्मय पाटीलला. दीपकने बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना पाहायला मिळतात. गजानन स्मृती चषक 2024 पण पाहत आहे. नक्कीच या स्पर्धेचा अंतिमचा क्षण मात्र हल्ली हल्ली आपण बघितला तर म्हणजे लवकर जवळ येताना पाहायला मिळत आहे. कारण की इथून आपण पाहू शकतो की इथून जो मॅच मात्र फिनिश झाल्यानंतर आपण पाहणार आहोत सेमीफायनलमध्ये खेळताना पाहायला मिळते ज्ञानेश्वर स्मृती या संघाच्या समोर. लगभग मी तर म्हणेन की 99% ज्यामध्ये शिक्कामोर्तब केले टी.आर. नागले टीमने. तेच तर्रार चेंडू पाहायला मिळतोय. तेच तर्रार चेंडूचा जर विचार करायचा झाला तर तन्मय प्रांजल की ओर से इनाम लगा. दीपक सिक्सर लगाते तो 500 रुपए का इनाम है. अब कहीं ना कहीं लगा ना दे सिक्सर. चौका लगा दिया है, चौका लगा दिया. 2 रन दौड़ के निकाल के हो जाएंगे 6 रन. 6 तो हो जाएगा वैसा ही. अशोक और रवि की ओर से 500 रुपए का इनाम है. तन्मय के हाथ में गेंद है तो आसान नहीं होगा छक्का मारना. ओ ये देखो अभी कर दिया बगिल्ली. वही तो मैं कह रहा था कि आसान नहीं होगा छक्का लगाना.
में अशोक आहे अब्बा. अशोकसाठी सुद्धा निखिलकडून 500 रुपये असतील षटकारासाठी. सिक्सर के लिए अब अशोक के लिए भी इनाम है. इनामी राशि मिल जाएगी. अब ऐसे तो 6 नहीं लगेगा. और जी हाँ, आपने विकेट दे दी है, इसका मतलब 7वां बड़ा वाला झटका लगता हुआ और 1 विकेट का पतन होता हुआ. तन्मय पाटिल क्या इस विकेट के साथ अगर देखेंगे ना तो कहीं ना कहीं शीर्ष पर आएंगे. कहीं ना कहीं अब जो खेल हमेशा करते आए, बल्लेबाजी में तो ऑलरेडी परफॉर्मेंस दिया है, शायद गेंदबाजी का परफॉर्मेंस देखेंगे ना तो वो मैन ऑफ दिस सीरीज़ के और ज़्यादातर ज़्यादा अग्रेसर होते हैं ये खिलाड़ी इसी परफॉर्मेंस की बदौलत, और उसी परफॉर्मेंस का प्रदर्शन करते हुए नजर भी आए. अब संतोष नहीं बल्लेबाज आए मैदान के अंदर, लेकिन गेंदबाजी का मोर्चा अगर देखेंगे ना, गेंदबाजी करने के लिए प्रशांत. बॉलिंग ऑप्शन आपण बघितलं TR नागलेकडे, मला तर वाटते की सगळे 11च्या 11 खेळाडू बॉलिंग करू शकतात. सध्या तरी आपण बघितलं तर 15 प्ले अँड मिस. फक्त प्रशांतला हॅट्रिक साठी, विकेटच्या हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक राज पाटील यांच्या माध्यमातून. मित्रा इथे पहिला पंतर षटकार आला. मनीषने जर कॅच पकडला तर राज पाटील यांच्याकडून 500 रुपये. आमच्याकडे फोन येत आहेत, मनीषच्या हातामध्ये नक्कीच फोन आहे. प्रशांतसाठी आपण बघितलं की हॅट्रिकसाठी आपण हॅट्रिक तर मात्र इथे होताना पाहायला मिळेल का. 3 आहेत, आणखी 3 आहेत. 3 चेंडूमध्ये कदाचित संधी मिळेल. आणि औपचारिकता राहिले शिल्लक. ओमसाई पालनापाडा टीम, या टीमने या हंगामामध्ये 2 सेकंडची पारितोषिक आणि 1 विनर्सचं पारितोषिक पटकावलं गेलं आहे, म्हणजेच परफॉर्मन्स चांगला केला आहे. विकेट मिळाली, विकेट मिळाली, 1 मिळाली. शिकार, शिकार खुद यहाँ शिकार हो गया है. अब जाना पड़ेगा पैलिन की ओर.